आणि ही बर्फ काढायला खास करून माणसं आणलेली आहेत इंडियामधून. समोर दिसतोय तो न्यू जर्सी अमेरिकेतील अक्षरधाम मंदिर. अमेरिकेतील सगळ्यात भव्य, उंच आणि मोठं मानलं जाणारं हे अक्षरधाम मंदिर आहे आणि जगातलं दुसरं. इथं मिळणारे धान्य, त्याच्यानंतर बघा इथं प्रत्येक प्रकारचं धान्य, इथं कडधान्य आहेत. तुपाचा फ्लेवर मारलाय ना. आजचा आमचा 4था दिवस आणि आम्ही चाललोय न्यू जर्सीला, स्वामीनारायण टेम्पल. तर स्वामीनारायण टेम्पल न्यू जर्सी न्यूयॉर्कच्या बाजूचं असलेलं शहर, शहर म्हणण्यापेक्षा स्टेट आपण त्याला म्हणू. आणि फक्त हडसन रिव्हर या दोन्ही स्टेटच्या मध्ये धावते. एकमेकांना लागून असलेले ह्या दोन वेगवेगळ्या अशा स्टेट्स आहेत. तर तिथल्या एका भव्य अशा स्वामीनारायण टेम्पलला व्हिजिट करण्यासाठी आम्ही जातोय. बर्फ परवा पडलं होतं. कालचा अख्खा दिवस संपूर्ण थंडीत गेला, पण त्याच्यामुळे बर्फ काय अजून वितळलेला नाहीये. ह्या अशा सुंदर सुंदर तयार झालेली पोरं, ही पोरी सॉरी हा पोरगा, हा पोरी. आता आम्ही जाऊन बर्फ वितळवणार आहे. किती सुंदर वाटतं हे सगळं. म्हणजे इथल्या लोकांना कदाचित या गोष्टीची सवय झाली आहे, पण आपल्या नजरेसाठी हे सगळं नवीन आहे. पांढरा शुभ्र असा फेसाळलेला, म्हणजे पाण्यावरती जसं फेस येतं तशा पद्धतीची बर्फाची आच्छादन, बर्फाची लादी इथल्या प्रत्येक जागेवरती आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यात गाड्यासुद्धा आल्या, झाडंसुद्धा आली, इथली घरं, बिल्डिंग सगळ्यावरती. आणि लहान लहान लेकरं मस्तपैकी खेळण्याचा आनंद घेतात बर्फामध्ये. आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जरी नवीन असल्या तरी या लोकांसाठी हे त्यांचं रोजचं रुटीन आहे. आणि खूप मजा वाटते ह्या सगळ्या गोष्टी अनुभव घेताना. आजपर्यंत आपण बर्फ फक्त आणि फक्त आपल्या फ्रीझरमध्येच पाहिलेला आहे. त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी अनुभव करताना एक वेगळीच मजा येते. तर आम्ही ही गाडी घेऊन जाणार आहोत आणि त्या गाडीवरती तुम्ही बघू शकता बर्फ किती साठलाय. तर हे तिघेजण मिळून आता बर्फ काढतात. मी तुम्हाला दाखवते आपला दादा पण कसा बर्फ काढतो. गाडी चालू केलेली आहे, आता पडायचं नाही आहे. हे खूप स्लिप बर्फ आहे. भैया ठीक से करो. राहुल वायपर अजिबात मार नको, तुटून जातील. फुल अडकले. तर न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या लोकांशी किंवा जिकडे बर्फ पडतो त्या राहणाऱ्या लोकांचं असं काय रुटीन आहे, बर्फ पडल्याच्या नंतर बर्फ काढणं. ते काढ ना पहिलं. हा परवाचा बर्फ आहे ना? शुक्रवार रात्रीचा. आणि ही बर्फ काढायला खास करून माणसं आणलेली आहेत इंडियामधून, ॲरिझोनामधून. इंडियामध्ये कसं लेबर कॉस्ट कमी आहे, इथं जास्त आहे. त्यामुळे लोक इथे येऊन अशी बर्फ काढण्याची कामं करतात. आमच्या इथं तुमचं बर्फ काढून दारुगड खिडकी, आपलं दारुगड आणि काम. भैया वो खिडकी ओ हा ब्रिज आहे. NYC म्हणजे न्यूयॉर्क सिटी आणि स्टेटन आयलंड या
वेगवेगळ्या भूभागांना जोडण्यासाठी वापरला जाणारा हा ब्रिज आहे. आपण आता तो एक्सपिरियन्स करणार आहे. थोडंसं झूम केलं तर आपल्याला तिथं बघायला मिळेल की त्याच्या खालून सुद्धा गाड्या जात आहेत आणि त्याच्या वरून सुद्धा गाड्या जात आहेत. दोन्ही बाजूनी आपण दोन्ही वेनी गाडी तिथे चालवू शकतो. ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी केलेला हा एक चांगला पर्याय आहे आणि खूप सुंदर आहे. आता आपण त्याच्यावरनं जेव्हा जाऊ त्यावेळेला थोडं जवळून आपल्याला तो एक्सपिरियन्स करता येईल. मंदिराच्या जवळ आलेलो आहोत कायच. काय एरिया आहे हा, किती मोठा एरिया आहे. समोर जे दिसतोय ते इथलं न्यू जर्सी मधलं अक्षरधाम मंदिर आणि तुम्ही बघू शकताय या इथं लागलेल्या गाड्या किती. ह्या सगळ्या गाड्या आहेत ह्या सगळ्या इंडियन्सच्या आहेत. म्हणजे इतके भारतीय ह्या इथल्या जवळच्या भागात राहतात किंवा आमच्यासारखे काही दुरून न्यूयॉर्क फिरायला आलेली काही मंडळी असतील, न्यू जर्सी फिरायला काही मंडळी आली असतील, तर अशी सगळे आहेत. आणि तुम्हाला मी दाखवतो झूम करून की हे बघा किती भव्य मंदिर आहे. त्याची भव्यता आपल्याला जवळ जाऊन दिसणारच आहे, पण लांबना दिसणारा कळसाचा हा व्ह्यू आहे तो खूप अमेझिंग आहे. ढगात थोडासा सूर्य बाहेर आलेला बघतोय, पण इथला गारवा आणि इथली थंडी त्या उन्हाला त्या सूर्याला काय बाहेर येऊन देत नाहीये. आता एंट्रन्सला आम्ही पोचलोय. समोर दिसतोय तो न्यू जर्सी अमेरिकेतील अक्षरधाम मंदिर. असंच भव्य अक्षरधाम मंदिर आपल्या इथे दिल्लीत सुद्धा पाहायला मिळतं. जर तुमच्यापैकी कोणी दिल्लीचं अक्षरधाम मंदिर पाहिलं असेल तर तुम्हाला त्याची प्रचिती येईल. अगदी त्याच तुलनेत त्याच स्तरावरती खूप मोठं असं भव्य अक्षरधाम मंदिर. अक्षरधाम मंदिराच्या बरोबर समोर आता आम्ही उभे आहोत. हा समोर दिसणारी जी मूर्ती आहे ती साधारण 6 ते 7 मजली इमारत उंच एवढी मोठी ही इमारत आहे, ही मूर्ती आहे. आणि तुम्ही बघू शकताय अमेरिकेतील सगळ्यात भव्य उंच आणि मोठं मानलं जाणारं हे अक्षरधाम मंदिर आहे. आणि जगातलं दुसरं याच्यासाठी कारण जगातील सगळ्यात मोठं आणि अक्षरधाम मंदिर जे आहे ते दिल्लीमध्ये आहे, जसं मी मागाशी सांगितलं. तर तुम्ही बघू शकताय खूप मोठं आहे, खूप भव्य आहे, खूप उंच आहे. आणि अमेरिकेमध्ये एवढ्या मोठा मंदिर हिंदू संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत आहे. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. अमेरिकेसारख्या पाश्चात्य संस्कृतीचं जतन करणाऱ्या एखाद्या देशामध्ये आपल्याला आपलं भारतीय संस्कृतीने नटलेलं आणि संपूर्णपणे त्याची जी जडणघडण आहे ती संपूर्णपणे आपल्या भारतीय आर्किटेक्चर स्थापत्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. अक्षरधाम मंदिर, न्यू जर्सी. इथं गार किती आहे हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला मी कालपासून सांगतोच आहे की किती डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे वगैरे. पण इथं तुम्ही जर माझ्यासमोर बघाल तर हा जो इथं त्यांनी एक कुंड केलेला आहे तो कुंड संपूर्णपणे बर्फाने भरलेला आहे. इथं बर्फ गोठलं आहे अक्षरशः. आणि तुम्ही बघू शकता इथं जिथं पाणी आतमध्ये येतं आहे तिथं फक्त चांगलं आहे आणि बाकी सगळा भाग बर्फाने गोठलेला आहे. मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक करून दाखवतो. हा माझ्या हातामध्ये एक बर्फाचा तुकडा आहे, तो मी तुम्हाला तिकडे फेकून दाखवतो. बघितलं अशा पद्धतीने तो सगळा बर्फ
ही एंट्रन्स आहे अक्षरधाम मंदिराची. आपलं तिकीट काढा, रिझर्वेशन इथं येण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करणार असाल तर त्याचे आगाऊ तिकीट आरक्षित करून ठेवा, कारण जर तुमच्याकडे आरक्षित केलेले तिकीट नसतील तर तुमचा इथं येऊन काही उपयोग नाही. तुम्हाला खूप वेळ फक्त बाहेरचंच सगळं अनुभव करण्यापुरता जाईल. तुम्हाला आतमध्ये दर्शनासाठी विदाऊट तिकीट जाता येणार नाही. त्याच्यामुळे या गोष्टीची तुम्ही नक्की काळजी घ्या. तिकीट आम्ही आत्ता इथे खाली काउंटरला दाखवलं आणि आता आम्ही आज जातो. बघा हा असा तिकीट मिळतो आणि मग आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय. मंदिरातलं सिक्युरिटीचे किती सुंदर पद्धतीचं आर्किटेक्चरिंग केलंय बघा, जबरदस्त. कोणी बोलणारच नाहीये की आम्ही अमेरिकेमध्ये आहोत. आणि मगाशी मी तिकीटची जी गोष्ट सांगितली त्याच्या आधी ज्यांच्या संकल्पनेतून हे सगळं साकार झालंय, महंत स्वामी महाराज, त्यांची ही इथे एक प्रतिमा आहे. आणि मी तुम्हाला थोडेसे डिटेल्स बघण्यासाठी याच्यावरती फोकस करतो, म्हणजे तुम्हाला ते डिटेल्स पाहता येतील की किती सुंदर सगळं आर्किटेक्चरिंग आहे. इथं बघा तुम्हाला 2 हत्ती इथे पाहायला मिळतील. खूप जबरदस्त सगळं आहे. ह्या इथल्या खिडक्या, म्हणजे खिडक्यांचं फक्त त्यांनी एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि खूप मस्त. हो घेतलं. तर इथं असलेला हा जो स्वामीनारायण टेम्पल आहे त्याचं आर्किटेक्चरिंग कसं आहे, त्याचं प्रेमायसेस कसं आहे, त्याच्या आजूबाजूचा भाग कसा आहे, त्याचं एक छोटं खाणी मॅपिंग या ठिकाणी केलेलं आहे. मगाशी आम्ही जिथं होतो तो हा भाग होता. इथून मी तुम्हाला ते सगळं दाखवलं. तर हे बघा, जे समोर जी मूर्ती होती त्याला निलकंठ प्लाझा असं म्हणतात. त्याच्यानंतर वेलकम सेंटर, ट्रेडिशन हिंदू मंदिर वगैरे असं सगळं आहे. आणि मला वाटतं आपण इथून एंटर केलं ना, 2 नंबरमधनं तिकीट. हां, तर आम्ही इथून 2 नंबरमधून तिकीट दाखवून एंटर केलं आणि आता आम्ही इथं आहोत. हा जो भाग आहे याच्यामध्ये आता आम्ही आहोत आणि तिथून मग आम्ही आता मंदिराकडे पुढे. इथून आपण 3 नंबरचं मंदिर बघणार. हां, 3 नंबरचं मंदिर, टेम्पल आहे, हिंदूंचं ट्रेडिशनल मंदिर. हे कोर्ट यार्ड आहे इथे. हां तिथे ते हत्तींचं वगैरे डेकोरेशन आहे. हां त्यानंतर 5 नंबरचं ते मेन अक्षरधामचं मंदिर आहे. हां 6 नंबर आहे ते त्यांचं अक्षरधाम स्टोअर आहे, शयना कॅफे आणि स्टे स्टोअर, ते दोन्ही तिथे आहे. ओके. तिथे आपण आपले सगळे इंडियन जेवण वगैरे मिळतं, ढोकळा वगैरे सगळं मिळतं, जेवण मिळतं. 7 नंबर आहे ते त्यांचं कॅफे आहे. तिथे बऱ्याचशा गोष्टी आपण बाय करू शकतो. फरसाण, शेव, गाठिया, इंडियन स्नॅक्स सगळे मिळतात शयना कॅफेमध्ये. ते 7 नंबर आहे. ओके. तर हे अशा पद्धतीचं हे सगळं स्ट्रक्चर आहे. आणि आता आपण मॅपवरचं पाहिलं आहे, आपण प्रत्यक्षात जाऊन एक्सपिरियन्स करूयात. हा जो 3 नंबरचं मंदिर आहे जिथं आता आम्ही चाललो आहे, आता मी 2 नंबरला आहोत, आता इथं 3 नंबरला चाललो आहे, ट्रेडिशनल हिंदू टेम्पल. तर तिथं मोबाईल शूटिंग करणं अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे तिथलं शूट मला करता येणार नाही. पण बाकीच्या अन्य जागेवरचं जिथलं मला काही शूट करता येईल ते मी तुम्हाला दाखवतो. मगाशी एंटर करताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला इथं तुमचे जे काही तिकीट्स आहेत ते आरक्षित करावे लागतात, तुम्हाला रिझर्वेशन करावं लागतं. तर त्याच्यासाठी कोणत्याही पद्धतीचे चार्जेस नाही आहेत, ते सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. फक्त तुम्ही येण्याच्या अगोदर आधी तुम्हाला त्या गोष्टींची बुकिंग करावी लागते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचा इथला जो अनुभव आहे तो खूप छान होईल आणि तुम्हाला आतमध्ये येण्यासाठी कुठल्याही पद्धतीची अडचण तयार होणार नाही. आणि हाच तो इथे सगळे स्नॅक्स आहे. हा शयोना म्हणून स्नॅक्स आपल्याला इथे मिळतील. आणि इथे आपल्याला जर काही खायला हवं असेल तर आपण इथे जाऊन खाऊ शकतो. इथे आता लाईन आहे आणि हा सगळा मेन्यू कार्ड आहे. मेन्यू मी तुम्हाला दाखवतो. तिथे स्क्रीनवरती समजेल. स्क्रीन पॉज करून तुम्ही हे मेन्यू आणि त्याचे रेट्स वाचू शकता. समोरसुद्धा लावलेले आहेत. सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत तुम्हाला हे मेन्यूज अवेलेबल आहेत. तुम्ही इथे खाऊ शकता आणि सगळे इंडियन्स आहेत, इंडियन व्हेज आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते पाहायचं, इथे ऑर्डर करायचं आणि खायला घ्यायचं. खूप मस्त. हे बघ सिद्धा, सगळ्यामध्ये मिल्क आहे. खाशील का? मला नाही आवडत रे. याला फक्त चहा मधला मिल्क आवडतो.
मला मिल्क डायरेक्ट असेल कंझ्युम करायला मला आवडत नाही. पण तू ते वाचू नको ना. तसं पण चालेल, पण लागणार नसेल तर ठीक आहे. ओके, समोसा. MILK समोसा नवीन शोध लागलेला आहे. ज्याला कोणाला दूध आवडत नाही त्यांनी हा वाला समोसा ट्राय करा. ठीक आहे. पोटाला सांगायचंच नाही किती मिनिट आहे. आम्ही आता एक थाली घेणार आहोत, एक मेदूवडा घेणार आहोत. कुठे गेला? तर इथे स्क्रीन दिलेलं आहेत त्यांनी आणि तिथून आपण ऑर्डर प्लेस करू शकतो आणि पेमेंट करू शकतो. ओके, राहुलने ऑलरेडी घेतलेला आहे. आता सिद्धेश घेतोय. एक ऑथेंटिक थाली घ्यायची आहे. हीच थाली ना? हो, एक ऑथेंटिक ॲड मेदूवडा. नाही, मेदूवडा. मेदूवडा 2. चिन्ह तुला थम्सअप उचलायचं आणि बिलिंगला जायचं. कार्ड तुझ्याकडे आहे. डोनेट टू विवेक श्री स्वामीनारायण मंदिर ते तिने काढल्या. प्लेसिंग ऑर्डर. हो, बिलिंगला. अच्छा. सो ऑर्डर करून झालेला आहे. पे इथे नाही करायचं आहे. पे करायचं काउंटर दुसरीकडे आहे. आणि हे पिकअपसाठी आहे. वेगवेगळ्या लाईन आहेत. जसं तुमचं स्ट्रीट फूड पिकअप आहे, ग्रिल पिकअप आहे आणि थाली पिकअप आहे. सो त्या त्या रोमध्ये जाऊन आपण ऑर्डर केलेलं जे फूड आहे ते घ्यायचं आहे. मेदूवडा, दाल खिचडी, ही ऑथेंटिक थाली आणि हे काय दही वडा आलेला आहे. अमू पण तिची एक ऑथेंटिक थाली इथून घेते. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. ही लोक सगळं काही ऑर्गनाइज आहे. तुम्ही तिथनं कुपन घ्यायचं, त्याच्यानंतर तुमचं खाऊ घ्यायचं आणि निघायचं. हे बघा, असे ओपन काउंटर्स आहेत. तुम्हाला हवं ते यातलं घ्यायचं. आणि हे बघा, इथं समोर पण तुम्हाला तेच म्हणून मी मोडलं, थम्सअप उचल एक आणि तुला काय हवं तर बघ. मी अख्ख्या अमेरिकेत आल्यापासून इथं थम्सअपसाठी व्याकुळ झालो होतो. थम्सअप मला कधीच मिळालं नाही, पण आता इथं नको. इथे फायनली मला थम्सअप मिळालं तर मी थम्सअप 2 घेतलेत. आणि बघा, आता घेतले, अजूनपर्यंत आम्ही पे नाही केले. आता इथे काउंटरला अक्षय पे करते बघा. तर अशा पद्धतीने आपण आपलं घेतलेल्या गोष्टी सगळं पहिले घ्यायचं आणि मग फायनल आपण इथं पे करायचं. पूर्ण झालं आणि आता आम्ही एखादा टेबल बघून तिथे खायला बसणार आहे. इथं आपल्याला जर पाहिजे असतील तर टिश्यूज, चम्मच आणि बाकी सगळं आपण इथून घ्यायचं आहे. बघा, इथे चम्मच आहे, टिश्यूज आहेत. तुम्हाला जर शुगर पाहिजे कॉफीमध्ये, तुमच्या आता शुगर घेऊ, सगळं घ्यायचं आणि जायचं. हे बघा, आपल्या इथं मिळणारे धान्य, त्याच्यानंतर बघा इथं प्रत्येक प्रकारचं धान्य, इथं कडधान्य आहेत. किती सुंदर, म्हणजे हे सगळं आर्टिफिशियल म्हणण्यापेक्षा हे सगळं फायबर अँड प्लास्टिकपासून बनवलं आहे. बैलगाडी आहे. ही भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथं इतक्या सुंदर पद्धतीने मांडल्यात. आणि खरंच मला विश्वास बसत नाही आहे की आम्ही अमेरिकेमध्ये आहोत. आता आम्ही वरती जातो आहे जिथे डायनिंग आहे आणि तिथं बसून आम्ही आता जेवण करणार आहे. आम्ही टेबल घेऊन बसलेलो आहोत जेवायला. बघू शकता जेवणासाठी किती छान त्याने अरेंजमेंट केलेली आहे बसून खायला. खूप क्लीन, नीटनेटकं असं. आणि सगळ्या जेवणाची टेस्ट खूप सुंदर आहे. मला खिचडी खूप भारी दिसते यार. लागते पण भारी. हा ना, म्हणजे तुपाचा फ्लेवर मारलाय ना. आम्ही जेवण करून आमचं पूर्ण मंदिर फिरायचं राहिलं होतं ते आम्ही फिरायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता इथे पेंटिंग्स. प्रमुख स्वामी महाराज द विजनरी ऑफ अक्षरधाम यांच्या रेफरन्सने या मंदिराची बांधणी झालेली आहे असं ॲक्च्युली
त्यांनी एक आम्हाला प्रेझेंटेशनही दाखवलं. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण तर त्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की कशाप्रकारे याचं बांधकाम झालेलं आहे, किती लोक लागले, कसं ते फाईन आर्ट त्यांनी नाही का दगडामध्ये कोरलेलं आहे. अतिशय सुंदर असं मंदिर, खूप बारीक काम केलेलं आहे. ही कम्प्लीट त्यांनी जर्नी दाखवलेली आहे. 2023मध्ये हे बांधून पूर्ण झालं आहे. 2022, 2021, 2020, 17, 15 आणि 14 फोटोज इथून आता आम्ही पुन्हा बाहेर पडतोय मंदिराच्या दिशेने जायला. सुंदर अशा हत्तीचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारं एक शिल्प आहे. या समोरचा जो गज आहे, जो हत्ती आहे, त्याला साधारण 8 सोंड आहेत, 4 सुळे आहेत. तर असं मानलं जातं की स्वर्गामध्ये इंद्र ज्या हत्तीवरून सवारी करायचा, किंवा स्वर्गामध्ये जे हत्ती आहेत किंवा तिथला जो गज आहे, आपण त्याला ऐरावत असं म्हणतो. तर त्या ऐरावत म्हणजे किंग ऑफ एलिफंट्स, म्हणजे सगळ्या हत्तींचा जो राजा आहे तोच हा ऐरावत. आणि त्याचीच ही सुंदर अशी प्रतिकृती अक्षरधाम या मंदिराच्या समोर इथं. तर आपण गोव्यात जाऊन जसं चर्चला आपल्यातली काही मंडळी व्हिजिट करतात आणि गोव्यात आल्यानंतर चर्चला जाऊन तिथं बाहेर फोटो काढतात, तसे आपल्या हिंदू मंदिरांच्या बाहेर येऊन इथले परदेशी नागरिक, मग ते जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी असतील, सगळे फॉरेनर्स जे आहेत, ते इथं आपल्या हिंदू मंदिराला व्हिजिट करतात. आपलं कल्चर आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे येऊन एक्सपिरियन्स करतात. ती तरी किती मोठी या मंदिराची भव्यता आहे. आणि तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय त्याच्यापेक्षाही खूप उत्कृष्ट. आणि इथली विद्युत रोषणाई, इथल्या प्रत्येक पिलरचं, प्रत्येक वास्तूचं केलेलं आर्किटेक्चर इतकं सुरेख आहे की नजरेवरती विश्वास बसत नाही. अरे यार, मी खूप बोलले आणि मी व्हिडिओ रेकॉर्ड नव्हता केला. सो खूप छान अनुभव होता आमचा या मंदिराला व्हिजिट करण्याचा. आणि आम्ही आता निघालेलो आहोत. 1-2-2.5 तासाचा प्रवास करून आम्ही आलो होतो. त्याच्यानंतर इथे आतमध्ये आम्ही 3-3.5 तास हे पूर्ण मंदिर पाहण्यामध्ये घालवले. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. त्या मंदिरामध्ये आतमध्ये रेस्टॉरंट आहे, जिकडे तुम्हाला जेवणाची व्यवस्था आहे. पैसे भरूनच ते सगळे जेवण घ्यायचं आहे. बरेचसे मेनू आहेत. आणि त्याच्यानंतर आतमध्ये कॅफे आहे, एक स्टोअर आहे, जिकडून आम्ही आता येताना बऱ्याचशा गोष्टी विकत घेतल्यात. जसं की नॉर्मल स्टोअरमध्ये आपण घेतो, पिकल्स असतात, स्नॅक्स आयटम्स असतात. त्यातलं श्रीखंड इथे मिळालं ते घेतलं. सो ते सगळं घेऊन आम्ही चाललेलो आहोत. आजच्या दिवसासाठी हा एकच स्पॉट आम्ही ठेवला होता, कारण की आता संध्याकाळचे वाजलेले 5. आणि जसं की मी सांगितलं, आम्हाला यायला 2.5 तास लागले होते. सो जायलाही आम्हाला 2.5 तास लागणार आहेत. आणि आत्ता वाजलेले आहेत 5. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मंदिर दिसतं आहे रात्रीच्या लाईट्समध्ये. खूप अद्भुत असं हे मंदिर बनवलेलं आहे. याच्यावरचं जे नक्षीकाम आहे आणि पूर्ण जी बांधणी आहे ती खरंच खूप अद्भुत आणि खूप सुंदर आहे. खूप भारी वाटलं इथे. खूप असं सगळ्या मूर्तीचं स्ट्रक्चरसुद्धा इतकं छान आहे की बघूनच असं प्रसन्न वाटतं. खूप सुंदर, खूप छान, खूपच छान एक्सपिरियन्स होता. आणि इथे फक्त इंडियन फॅमिलीज नाही तर इथले फॉरेनर फॅमिलीजसुद्धा येतात. इतकं सुंदर आणि भव्य दिव्य असं हे मंदिर आहे आणि छान मेंटेन केलेलं आहे. सगळी अरेंजमेंट, मॅनेजमेंट खूपच छान आहे. मला इथून रात्रीचा एक व्ह्यू दाखवते, जिकडे ते स्टॅच्यू त्यांनी स्वामीनारायण महाराजांचं उभं केलेलं आहे. खूपच छान.
बर्फ पडलेला आहे त्यामुळे ते अजून सुंदर दिसते, कारण की मूर्तीवरती आणि बाकीचे हे घुमट आहेत त्यांच्यावरती ते छान दिसते. आणि मागे हे मंदिर आहे. खूपच छान. आतमध्ये राधाकृष्णाची मूर्ती आहे. त्याच्यानंतर पद्मावती देवीचा आहे. त्याच्यानंतर शंकराचा आहे, पार्वतीचा आहे, कार्तिकेय आणि गणपतीच्या मूर्तीज आहेत आतमध्ये. राधाकृष्ण आहेत, सीता रामाच्या मूर्ती आहेत. छान. तर आम्ही निघत आहोत.